कारवाई करू शकतो असं कोर्टानं म्हटलंय। तर 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, जे आहे ते बेकायदेशीर आहे अशा सूचना हायकोर्टाकडनं करण्यात आल्या। तर कोर्टाचा अवमान झाला असं समजून आम्ही कारवाई करू शकतो असं कोर्टानं म्हटलंय। कोर्टाकडनं राज्य सरकारला 3 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली। मराठा आंदोलनासंदर्भातल्या 3 याचिकांवर ही सुनावणी सुरू आहे आणि त्यावेळेला कालच्या काही गोष्टींकडे कानाडोळा करू शकत नाही असं कोर्टानं म्हटलंय। तसंच माझ्या घरापासून ते एअरपोर्ट पासून घरापर्यंत कुठेही पोलीस नव्हता असं कोर्टानं म्हटलेलं आहे। तर कोर्टाचा अवमान झाला असं समजून आम्ही कारवाई करू शकतो असं कोर्टानं म्हटलेलं आहे। कोर्टाकडनं राज्य सरकारला माहिती देण्यासाठी 3 वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आलाय। 2:40 कोर्टात येईन तेव्हा रस्ते मोकळे झाले पाहिजेत असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। सर्व बेकायदेशीर सुरू आहे, मुंबई रिकामी करा असं कोर्टानं म्हटलंय। तर 2:40 कोर्टात येईन तेव्हा रस्ते मोकळे झाले पाहिजेत असं कोर्टानं राज्य सरकारला म्हटलेलं आहे। रस्त्यांवरची गर्दी हटवा असे कोर्टानं राज्य सरकारला आता आदेश दिले। कोर्टाकडनं राज्य सरकारला हे आदेश आता देण्यात आले आहेत। सर्व बेकायदेशीर सुरू आहे, मुंबई रिकामी करा असे आदेश कोर्टाकडनं देण्यात आले। 2:40 कोर्टात येईल तेव्हा सगळे रस्ते मोकळे झाले पाहिजेत, अन्यथा 3 वाजता आम्ही ठोस कारवाई करू असं कोर्टानं म्हटलेलं आहे। तर कोर्टाकडनं आता राज्य सरकारला देखील आदेश देण्यात आले। 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असं कोर्टानं म्हटलंय, अन्यथा 3 वाजता आम्ही ठोस कारवाई करू असं कोर्टानं म्हटलेलं आहे। 3 वाजेपर्यंतचा वेळ सरकारला देण्यात आलाय। कारवाईबाबत 3 पर्यंत वस्तुस्थिती कळवा असं कोर्टानं राज्य सरकारला सांगितलेलं आहे। तर 2:40 कोर्टात येईल तेव्हा सगळे रस्ते मोकळे झाले पाहिजेत असं कोर्टानं म्हटलेलं आहे, अन्यथा 3 वाजता आम्ही ठोस कारवाई करू असं कोर्टानं म्हटलंय। तर कोर्टाकडनं आता राज्य सरकारला हे आदेश देण्यात आलेत। कालही कोर्टाकडनं काही सूचना आणि आदेश देण्यात आले होते, त्यावरून आता कोर्टानं राज्य सरकारला विचारणा देखील केली आहे।